कारण त्यांना आमचे डाव बघायचे आणि आम्ही आमचे डाव नाही कळू देणार. कारण ज्यावेळेस त्यांच्या तारखा डिक्लेअर होत्या त्यावेळेस आम्ही समाजाची मी बैठक घेणार आणि ठरवणार पाडायचे का उभा करायचे. ज्यावेळेस समाज म्हणून पाडायचे किंवा उभा करायचे त्यावर निर्णय होणार. आणि आम्ही सगळ्या तयारीनं पक्के बसलेलो आहे. पक्की तयारी करून बसले होते आम्ही, दोन्ही बी, पाडायची बी उभा करायची बी, काय अडचण नाही. पक्की तयारी आमची. फक्त पुन्हा पुन्हा सांगतो, फडणवीस साहेब आपला विषय मार्गी काढा. तुमचं राजकारण तुम्हाला लकला आणि मराठ्यांच्या नादी लागायच्या भानगडीत पडू नका. कारण देशातला जर आता हे क्षत्रिय खवळला, तुम्ही जे मोडीत हाताळायला निघालात, तर हे इतकं अवघड असतं की कोणचीच गोळी, कोणचीच दारू, कोणचाच रणगाडा जनतेपुढे टिकत नाही. जनता जर एकदा बिघडली तर घरात घुसून न्याय घेत असते. राज्यात तिसरी आघाडी निर्माण झाली आहे. राजू शेट्टी आहेत, छत्रपती संभाजीराजे आहेत, बच्चू कडू आहेत. त्यांनी भेट पण घेतली होती. त्यांच्यासोबत जाण्याची काही चर्चा चालू आहे का? नाही, बघूयात. नाही, त्यावर काही चर्चा नाही आमची. भेटायला आले होते फक्त, बाकी काय. ते नंतर आता विषय होईल, निवडणुका तारखा झाल्या. चलो, धन्यवाद. काही भरोसा नाही. तुम्ही त्यांचेही गेम लावले. तुम्हाला किती राजकीय ज्ञान आहे हे सगळ्याला माहिती. दादागिरीचं राजकीय ज्ञान आणि जनता परिवर्तनाच्या दिशेनं नेणं, हा भारत देश आपण काय म्हणू त्याला, महागुरु बनवण्याकडे न्यायचं, आर्थिक सत्तेकडे न्यायचं, हे विचार वेगळे आहेत आणि दादागिरीनं नेण्याचे वेगळे. अहो, तुमच्यावरती न्यायपालिका सुद्धा खुश नाहीये. काय म्हणताय सर न्यायाधीश तुमच्याबद्दल? कोणाला शिकवताय तुम्ही आंदोलन हाताळायचं? सर, न्यायाधीशांच्या भूमिका तुमच्याबद्दलच्या काय आहेत? इतक्या भयान परिस्थिती करून ठेवल्यात तुम्ही. आर्थिक सगळी जडणघडण ज्या माणसानं बसवली त्या माणसाला सुद्धा तुम्ही नीट विचारत नाहीये. तुमचे काम करण्याची पद्धत म्हणजे फक्त खुर्ची आणि खुर्ची, बस. नुसते कोणत्या महाराजांनी तुमच्यासाठी कामं केले नाहीत? कोणत्या रामदेव बाबांनी तुमच्यासाठी काम केलं नाही? त्यांचे भक्त तुम्हाला मतदानाला चालतो, तुम्हाला त्यांचे चालतो. नरेंद्र स्वामी चालतेत, स्वामी समर्थांचे चालतेत, तुम्हाला सगळ्यांचे सांगते, जे गुरुदेव चालतेत, तुम्हाला ते आसाराम बापूंचे भक्त मतदानाला चालते, ते रामरायमांचे भक्त तुम्हाला मतदानाला चालतेत, सगळ्यांचे चालते तुम्हाला. आणखीन कोण कोण महाराज असतील त्यांचे चालतेत. ते बिचारा राव, ते आपला हे काय नाव आहे त्यांचं, रामदेव बाबा, ते बिचारे आपले पाय टांगड्या वाकड्या करू 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 लोकांना बिचारे ते शिकवित येत. त्यांचं जगाच्या पाठीवर एक प्रोडक्ट निर्माण झालं होतं, प्रोडक्ट, की त्याची तोडीस तोड कोणीच करू शकत नव्हतं. कोणीच. आहे ना तुमचा माणूस तो? का बरं बंदी घातली त्यांच्या विक्रीवर, आयात निर्यातीवर? रामदेव बाबांनी काय केलं तुमचं? ते बिचार मत होतं, तूप खाओ, घी खाओ, बाजरी खाओ, गहू खाओ, ज्वारी खाओ, आजची दळून आणलेली खाओ, लिंबाच्या काड्या खाय, कुठं बबूल खाय, कुठं शेंगा खाय, याच्या शेंगा खाय, येड्या बाबळीच्या शेंगा खाय, काही लाकडान गोट्यान, ही पाला खाय, त्यो पाला खा, ही साबणी खाओ, त्यो करू. बिचाऱ्यात चाललं होतं आपलं कसं व्हायना. घातली ना बंदी तुम्ही त्याच्यावर. काय वाईट केलं त्या माणसानं? हे तुमचे हाताळण्याची पद्धत. तुमचं ऐकलं की चांगलं, नाही ऐकलं की दिधारा लगेच. पुरी बंदी घातली, साबणेवर बंदी घातली, त्याचे बिस्कुट होते पतंजलीचे, सगळा फेस फाडून टाकला त्याचा, काही ठेवलं नाही तुम्ही. हे तुमचे आंदोलन हाताळण्याची पद्धत. तुम्ही स्वतःला जितकं समजताय ना तितकं सोपं नाहीये. तुमचे काम करण्याची सिस्टम फक्त तुम्हाला मिळूस तरच आहे. एकदा तुम्हाला मिळालं काय देणं घ्या, नुसते फुटा, याच्यात उभी फूट, त्याच्यात उभी फूट. अरे मला त्या राजकारणाशी नाही देणं घेणं, मला तिकडे जोडू नका. मी सत्य आज एक माणूस म्हणून बोललोय, मी आज सत्य म्हणून माणूस म्हणून बोललोय. आणि हेही शब्द क्लिअर सांगतो तुम्हाला मी. त्या महाविकास आघाडीचं देणं घेणं नाही आम्हाला, त्या भाजपचं देणं घेणं नाही, काहीच देणं घेणं नाही. अहो अमित शहा साहेब, त्या काँग्रेसाने काही दिलं नाही म्हणून तर लोकांना तुम्हाला निवडून दिले ना. ते काही फायदे करीत नाहीत म्हणून तर तुम्हाला निवडून आणले लोकांनी. आता तुम्ही असे आंदोलन हाताळणार का आमचे? मग दादागिरीनी ते काही देत नाहीत म्हणून तर लोकांना तुमच्या डोक्यावर बोलायला टाकलाय ना. तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्यात ना, कशाला केल्यात? आणि किती दिवसाने बोलताय तुम्ही? 13 महिने आंदोलन झाल्यावर आणि निवडणुका जवळला हाताळतो म्हणून. इतक्या दिवसानंतर किती दिवस?
अहो तुमचे सगळ्यांना पद्धत माहितीये तुम्ही किती विचित्र आहे. त्या दोन भावा सुद्धा फुट पाडले राहू तुम्ही, त्यांना सुद्धा सोडलं नाही तुम्ही. जिथं तुम्ही सत्य मान्य नाही करणार, आता तुमचे कुत्रे 4-5 जण उठतीनच. आता 4-5 कुत्रे माकडे मुकडे हे आता हे पतंजली बिस्किटावले हे आमके तमके 4-5 जण लिंबाच्या काड्या खाट चगळीणारे हे बेसरामाच्या काड्या खाणारे हे उठतीनच. आता तुम्हाला खरं सांगितलं पटतच नाही, तुम्हाला पटणारच नाही ना. आम्ही तर तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं ना, त्या काँग्रेसने काही दिलं नाही म्हणून लोकांनी झपाटून पाडून टाकलं त्यांना, दारून पराभव केला त्यांना. तुम्हाला आणलं, तुम्ही असले निघाल. अरे इथं भाजपच नव्हतं, त्या बाळासाहेब ठाकरे साहेबाच्या सानिध्यातून त्या गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा ते प्रमोद महाजन असतील, आणखीन जॉर्ज फर्नांडिस यायचे त्यावेळेस अनेक त्यांचे ते बरेचसे लोक येऊन ते जोड्या करायचे, त्याला साक्षीदार आहेत ना. शिवसेनेचे जुने कट्टर शिवसैनिक शिंदे साहेबांपासूनचे हे सगळेच येतं. काय जेवढे असतील ते राणे साहेब येतं, मला वाटतं त्यांचे जुने